मित्रांनो, आज आपण निफ्टीचं वीकली अनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, इथे निफ्टीचा चार्ट लावलेला आहे 15 मिनिटाची टाइम फ्रेम. आता ह्या लेवल कुठून आल्या तर आपण ह्या लेवल आपल्या टेलिग्राम चॅनलला दिल्या होत्या आणि तुम्ही पाहू शकतात एक्झॅक्टली त्यांनी किती परफेक्टली इथे वर्क केलेलं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. त्यांना क्रॉस चेक करायचं असेल त्यांनी तिथे जाऊन ते चेक करू शकतात. आता या निफ्टीमध्येच परफेक्ट वर्क केल्या का तर नाही. बँक निफ्टीमध्येही तुम्ही पाहू शकतात की बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक्झॅक्टली ह्या लेवल परफेक्टली वर्क करताना आपल्याला दिसले आहेत की बँक निफ्टी एक्झॅक्टली आपल्या शेवटच्या लेवलपर्यंत आली आणि तिथेच बाउन्स बॅक घेऊन मार्केट क्लोज झालेलं आहे. आपण ह्या डेली लेवल आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करत असतो, पण एक लक्षात ठेवा आपण तिथे कोणतेही ऑप्शनचे ट्रेड देत नाही. लेवलसाठी किंवा मार्केट कोणत्या डायरेक्शनला जाऊ शकतं याची माहिती आपण तिथे प्रोव्हाइड करत असतो. त्यांनाही कॉल पुटसाठी जे चॅनलला जॉईन होणार असतील त्यांनी जॉईन होऊ नका. तर मित्रांनो, इथे निफ्टी 50चा आपण वन डेचा चार्ट पॅटर्न लावला. आता वन डेच्या चार्ट पॅटर्नवर आपल्याला काय पाहायला मिळतं आहे की काइंड ऑफ फॉल झाला, बाउन्स बॅक घेतला आणि परत मार्केट हे खालच्या दिशेला आलेलं आहे. आता इथून मार्केट डू अँड डाय सिच्युएशनवर आहे. म्हणजे मार्केट वर जायचं असेल तर ही परफेक्ट लेवल सुद्धा आहे आणि मार्केटला खाली यायचं असेल तरी ही परफेक्ट लेवल आहे. असं मी का म्हणतोय तर हा जो लास्ट सपोर्ट होता मित्रांनो, ह्या सपोर्ट जवळ एक्झॅक्टली मार्केट आलेलं आहे. मग इथून परत सपोर्ट घेऊन एक डब्ल्यू पॅटर्नचं फॉर्मेशनमध्ये मार्केट वर जाऊ शकतं. नाही तर मार्केट खाली आलं, बाउन्स बॅक घेतला आणि इथून परत खाली पडू शकतं. म्हणजे काइंड ऑफ रिव्हर्सल एन पॅटर्न सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळू शकतो. म्हणून ही डू आणि डाय सिच्युएशन आपल्याला इथे पाहायला मिळते आहे. मग इथे कोणताही ट्रेड घेण्यासाठी आपल्याला डबल कन्फर्मेशनची गरज आहे, जी की असेल हा जो लास्ट सपोर्ट होता मित्रांनो, याला जोपर्यंत खालच्या साईडला ब्रेक करून कॅन्डल क्लोज होत नाही वन डेची, तोपर्यंत आपण अजून स्ट्रॉंग सेलिंग या ठिकाणी करायची नाहीये. वरती कुठे आपण बाय करू शकतो, जोवर ही लेवल आहे 23,700 ते 800च्या वर जोपर्यंत वन डेची कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंतही आपण ओव्हरऑल इथे बुलिश होऊ शकत नाही. म्हणजे ह्या सिच्युएशनमध्ये अनस्टेबल मार्केट आहे. मार्केटला पहिलं त्याचं डायरेक्शन फिक्स करू द्या, त्यानंतरच आपण इथे ट्रेड आपले ॲक्टिव्ह करणार आहे वन डेच्या टाइम फ्रेमवर. पण इंट्राडेमध्ये मला ट्रेड करायचा असेल तर इंट्राडेमध्ये माझ्या लेवल काय असणार आहे ते आपण थोडक्यात पाहून घेऊयात. त्यासाठी आपल्याला 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर जावं लागेल. मित्रांनो, इथे 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर आलेलो आहे. का आलेलो आहे कारण आपल्याला इंट्राडेच्या लेवल काढायचे आहे. तर सर्वात पहिले आपण रेजिस्टन्स काढून घेऊ की वरच्या साईडला मार्केट कुठून रिव्हर्सल होऊ शकतं. तर सर्वात पहिले आपल्याला ही एक लेवल दिसते की इथून ह्या लेवलपासून मार्केट रिव्हर्सल येऊ शकतं. बाय चान्स याला सुद्धा कट करून मार्केट वरच्या साईडला कधी जाताना आपल्याला दिसतंय तर पुढची लेवल आपल्याला या ठिकाणी इथे ही पाहायला मिळते आहे की तिथूनही मार्केट रिव्हर्सल येऊ शकतं. आणि याच्यानंतर एक मोठा फॉल झालेला होता मित्रांनो, तर ती वरची लेवल आपल्याला या ठिकाणी ही पाहायला मिळते आहे की इथपर्यंत मार्केट वरती जाऊ शकतं. कधी वरती जाणार असेल तर रिव्हर्सल या लेवलपासून येऊ शकतं. आता सपोर्ट कुठे, लास्ट टाइम त्याने इथे जो सपोर्ट क्रिएट केला होता तो एक आपल्याला सपोर्ट पाहायला मिळतोय. त्याच्या खाली जोपर्यंत मार्केट जात नाही तोपर्यंत आपल्याला नव्याने सेल करायचं नाही आहे. आता पुढच्या लेवलसाठी आपल्याला थोडं चार्टला क्विज करावं लागेल आणि क्विज केल्यानंतर आपण बॅक साईडला जाऊन पाहणार आहे की मार्केटने प्रिव्हियस टायमाला सपोर्ट कुठे घेतलेला होता. तर आपल्याला सिमिलर या ठिकाणी जो आपण सपोर्ट काढला आहे तोच पाहायला मिळतोय. अजून आपल्याला थोडंसं मित्रांनो मागे जाऊन पाहावं लागेल की मार्केटने लास्ट टायमाला कुठून सपोर्ट घेऊन मार्केट हे वर आलेलं होतं. तर आपल्याला इथे काइंड ऑफ दिसतंय की या ठिकाणी मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे आणि त्यानंतर डायरेक्ट मार्केट या ठिकाणीच मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे. मग आता आपण ह्या लेवल आयडेंटिफाय केल्या आणि या प्रकारच्या लेवल आपल्याला आपल्या चार्टवर लावायचे आहे. मित्रांनो, का लावायचे आहे यावर आपण लगेच ट्रेड करणार आहे का नाही, तुम्हाला माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवायचा. आणि जोपर्यंत तुम्ही चार्टवर लेवल लावणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणारच नाही की लेवल आपल्या कशा प्रकारे मॅजिकल वर्क करता. लेवल लावून पहा, या लेवल कशा प्रकारे वर्क करता, याची ॲक्युरेसी कधी तुम्हाला योग्य वाटली त्यानंतरच तुम्हाला कोणताही ट्रेड यामध्ये इनिशिएट करायचा आहे. पण जोपर्यंत तुम्ही लेवल लावणार नाही तोपर्यंत तुम्हाला याची क्लॅरिटी समजणार नाही आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचा मार्केट अनालिसिस कधी तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.